सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 30 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज सचिन लताची 7वी ॲनिव्हर्सरी होती आणि सकाळी उठल्या उठल्याच मयुरीने त्या दोघांना शुभेच्छा दिल्या. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू आज फक्कड नाश्ता बनव, नेहमीसारखा करू नको आणि जो खाल्ल्यावर पुन्हा जेवायची इच्छा नाही राहिली पाहिजे. आणि मयुरी म्हणाली, अर्जुनराव मग काय रोजचा नाश्ता खराब असतो का? रोजचा नाश्ता मीच करते. आणि अर्जुनराव म्हणाले, मी असं म्हणालो का की रोजचा नाश्ता खराब असतो, फक्त आजचा नाश्ता सुंदर बनव असं म्हणालो. आणि कालच्या नाश्त्यात थोडं मीठ जास्त होतं. मयुरी लगेच फुगली आणि म्हणाली, मग आता माझ्या हातचं खाऊ नका. अर्जुनराव म्हणाले, बरं बाई, कर, तुला हवं ते कर आणि हवं तसं कर, पण तुझ्या हातचंच दे. आणि सचिन म्हणाला, अर्जुन आज लवकर हार मानलीस, काय भानगड काय आहे? अर्जुनराव म्हणाले, आता बायकोच ऐकायचं असं आजपासून ठरवलं आहे. तिचं ऐकले की डोक्याला ताण कमी होतो. आणि मयुरी उपरोधिकपणे मान हलवत तिकडून म्हणाली, हो हो भाऊजी, त्यांचं बोलणं आजची तारीख वारासह लिहून ठेवा. म्हणे बायकोच आता सगळं ऐकणार, कोणाला सांगूनही वाटणार नाही. आणि सचिन म्हणाला, हो वहिनी, हे अगदी बरोबर बोललात तुम्ही. अर्जुन म्हणाला, ए भाड्या, बायको मला जास्त ओळखत नाही, पण तू तरी मला जास्त ओळखतोस ना, का तू सुद्धा तिला माझ्या विरोधात बोलू लागतोस? आणि मयुरी म्हणाली, सत्याचं पारडं जड असतं नेहमी. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, आता हा सत्या कोण? तुझा बॉयफ्रेंड आहे का लग्नाच्या आधीचा? आणि ती आता चिडली आणि म्हणाली, लाज वाटते का असलं काही बोलायला? अर्जुनराव म्हणाले, त्यात काय लाजायचं? निर्लज्ज ही उपाधीच दिली आहेस ना तू मला. लोकांना कर्मवीर, महात्मा अशा उपाध्या दिल्या जातात आणि मला आपलं निर्लज्ज अर्जुन दिगंबर कामत अशी उपाधी शोभून दिसते ना. आणि आता जर बायकोलाच आवडत असेल तर मलाही काहीच अडचण नाही. आणि आता ती थोडी गप्पच बसली. आणि अर्जुन सचिनला म्हणाला, आजचं प्लॅनिंग काय आहे? सचिन, 7 वर्षापूर्वीचा तो दिवस जसाच्या तसा आठवतोय ना? इतक्यात लता बेडरूममधून आली आणि म्हणाली, भाऊजी, मला तर सगळ्यात जास्त काय आठवते सांगू का? अर्जुन म्हणाला, सांग बरं काय? लता म्हणाली, जेव्हा माझ्या घरच्यांनी आणि यांच्या घरच्यांनी लग्न करायचं नाही असा निर्णय घेतला, तेव्हा तुम्ही आणि तुमच्या रॉयल गँगने एका 2 मिनिटातच मलाही विचारलं, यांनाही विचारलं की दोघे एकमेकांशी लग्न करणार का? आम्ही दोघांनीही होकार दिला. तुम्ही आम्हाला गाडीत घातलं आणि सुसाट देवळाच्या दिशेने गाडी पळवली. तिथं आमचं लग्न लावलं. तुम्हीच अंतरपाट पकडला होता आणि पुन्हा तुम्ही थेट आम्हा दोघांना या घरात घेऊन आला. आणि मयुरीताईंनी किती आपुलकीने आमचं स्वागत केलं, हे सगळं मला आठवतंय. आणि आता मयुरीसुद्धा किचनमधून त्यांच्याजवळ येऊन थांबली आणि तिलाही तो दिवस आठवला. आणि मयुरी म्हणाली, हो ना, आणि माहीत आहे का त्या दिवशी काय झालं होतं? स्वारी खूप नटून थटून लग्नात गेली होती आणि येताना मला फोन करून म्हणाले की आरतीचं ताट कर, नवरा नवरीच्या स्वागताला जोडी घेऊन आलोय. आणि मला तर वाटलं अर्जुनरावच लग्न करून आले की काय. आणि मी आपली इथे रडत बसले आणि म्हणून मी कसलीच तयारी केली नव्हती. आणि हे चिडले होते माझ्यावर. सरळ नीट बोलले असते की तुम्हा दोघांना घेऊन येतोय लग्न करून, तर मी किती छान तयारी केली असती गृहप्रवेशाची. अर्जुनराव म्हणाले, मग तुझ्या नवऱ्याला काय ओळखलंस ग तू, ढेकळं? आणि मयुरी म्हणाली चिडूनच, हो हो, ढेकूळच आहात तुम्ही, आगाऊ कुठले, सरळ काही बोलायचंच नाही, दुसऱ्याला उगीच धारेवर धरायचं. आणि अर्जुनराव म्हणाले, मग मी ढेकूळ तर तू ढेकळातला काळा किडा, जो सारखा बळबळ करतो. आणि आता दोघांचं भांडण लागतंय की काय, म्हणून सचिन मध्यस्थी करत म्हणाला, ए अर्जुन, सोड ना ते, आत्ताच म्हणालास ना की बायकोचं सगळं ऐकायचं. आणि मयुरी म्हणाली, बघा बघा भाऊजी, म्हणून म्हणाले होते मी की सगळं रेकॉर्डिंग करून ठेवा. आणि अर्जुनराव म्हणाले, आता बायकोचं ऐकायचं म्हटलं तर मग तिने ढेकून म्हटलं तरी ऐकायचं आणि ढेकूळ म्हटलं तरी ऐकायचं का? मयुरी म्हणाली, मग सगळंच येतं की त्यात. आणि पुन्हा सचिन म्हणाला, बरं ते जाऊ द्या, आपण संध्याकाळचं प्लॅनिंग करू. अर्जुन, नवीन हॉटेल तयार झालं आहे, 15 दिवस झाले त्याचं ओपनिंग होऊन, तर आपण तिथे जातो आहे. सगळ्यांना मी ग्रुपवर मेसेज केला आहे, सगळे डायरेक्ट तिथेच येतील.
आता आपण ऑफिसला जाऊया आणि मग पुन्हा असं सचिन म्हणाला. इतक्यात त्याला अडवत अर्जुन म्हणाला, ऑफिसला कुठं जातोस आज? तू कुठेही जायचं नाही, फॅक्टरीत तर फक्त मी जाणार. आज तू आणि लता तुमचा दिवस एन्जॉय करा आणि घरी नाही आलात तरी चालेल. डायरेक्ट हॉटेलवर जाऊन बसा बाहेर फिरून फिरून आणि बायकोसाठी छानसं काहीतरी गिफ्ट घे. मग आम्ही असंच तिकडे येतो. आणि आता सचिनसुद्धा लगेच तयार झाला. मग सचिन लता लवकरच बाहेर पडले आणि अर्जुनराव मयुरीला म्हणाले, चल मयू निघतो गं, लवकर येतो फॅक्टरीतून, तयार राहा. आणि ती म्हणाली, अहो टिफिन? त्याने तिला एक मिठी मारली आणि विचार करून म्हणाला, आज टिफिन नकोच, आज जरा भूक राखावी म्हणतो, मग संध्याकाळीच ताव मारतो. असं तो तिच्याकडे बघून जीभ चाटत म्हणाला. ती हसली आणि म्हणाली, नक्की कोणावर ताव मारणार, जेवणावर की माझ्यावर? आणि त्यानं लगेच तिच्या हसऱ्या गालाची गोड गोड पी घेतली आणि म्हणाला, तुझ्यावर ताव मारणार मी, आणि छान तयार राहायचं, समजलं? मला असं तसं तयार झालेलं चालणार नाही. ती हसूनच हो म्हणाली. आणि मग अर्जुनराव म्हणाले, आणि काय गं, साडी की ड्रेस? तसं त्यानं हसून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, म्हणजे तुम्ही आमच्या ग्रुपवरचा मेसेज वाचलाय बरोबर? तो म्हणाला, ते सोड गं, पण सांग ना, साडी की ड्रेस? आणि मयुरी म्हणाली, तुम्ही ओळखा बरं काय असेल? अर्जुनराव म्हणाले, आता तू आहेस म्हणजे साडीच असणार. आणि बायको, तुला सांगू का, साडी असलेलीच बरी असते गं, काहीतरी चावटपणा करता येतो साडीत हात घालून. फेडला काष्टा की झाली चेष्टा. ती आता हसली आणि म्हणाली, सारखं काष्टा काष्टा म्हणता, मग काष्टा म्हणजे काय असतं ते तरी सांगा. आणि आता अर्जुनरावांनी तिच्या साडीच्या निर्यांमधल्या खालच्या बाजूच्या काही निर्या पकडून पाठीमागून तिच्या कमरेत खोचल्या आणि तिला काष्टा घालूनच दाखवला तिच्या साडीचा. आणि पुन्हा तिच्या कमरेतून निर्या उपसून घेतल्या आणि म्हणाले, हे बघ, असा काष्टा फेडायचा आणि साडीवरूनच वर करूनच चेष्टा करायची. आणि आता चल ना बेडरूममध्ये, मला चेष्टा करायची आहे. तशी मयुरी आता खूप हसली आणि म्हणाली, जा तिकडे, चावट कुठले. आणि तिनं आशूला हाक मारली आणि आशू म्हणाला, थोडंसं थांब. आणि अर्जुनराव म्हणाले, बेन्या, आता चालत जायचं असतं शाळेला, मग कळलं असतं. 4 व्हीलर आहे म्हणून सगळी मजा सुचते का तुला? आजकालच्या पिढीचं ना नशीबच चांगलं आहे. सगळी सुखं अगदी पायाशी आहेत. यांना ना चॅलेंजच नाही जगण्याचं. नाहीतर आमचा काळ कसा होता हे यांना माहीत नाही. मयुरी म्हणाली, आता ज्याचं त्याचं नशीब, त्याला आपण काय करायचं? तुम्ही आधी कशाला जन्माला आलात? या काळात जन्माला यायचं की, मग तुमचंही नशीब त्यांच्यासारखं चांगलं असतं. आणि अर्जुनराव म्हणाले, बायको, आय एम ॲग्री विथ यू. मग अर्जुनराव आशूला शाळेला सोडायला घेऊन फॅक्टरीत निघून गेले आणि संध्याकाळी सचिन लता आसावरीला घेऊन डायरेक्ट तिकडेच गेले हॉटेलवर. आज दिवसभर ते भटकले होते. अर्जुनराव मग घरी आले, मयुरीला आणि आशूला घेतलं आणि सचिनच्या ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी निघाले. नेहमीप्रमाणेच बायकोला शेजारी बसवलं आणि आशूला पाठीमागं टाकला. आज आशू थोडा हट्ट करून म्हणाला, बाबा मला पुढे बसायचं आहे, नेहमीच आई पुढे बसते की. आणि मयुरी म्हणाली, मग तू एकटा पुढे बस, मी मागे बसते. आणि अर्जुनराव म्हणाले, हे अजिबात नाही, आशू मागे शांत बस, नाहीतर चालत ये, शहाणपणा करू नकोस. आशू हट्ट करून म्हणाला, मला एकट्याला बोर होते, आसावरीसुद्धा नाही आज पाठीमागे, मी एकटा बसून काय करू? आणि तुम्ही दोघे तर सारखे एकमेकांशीच गुलूगुलू गप्पा मारता, माझ्याकडे तुमचं लक्षच नसतं. आई, मी तुझ्या पुढे तरी येतो ना. आणि अर्जुनराव म्हणाले, काही नको, तुला माहीत आहे ना आईला त्रास होतो गाडीचा, ती स्वतःला सांभाळेल की तुला सांभाळेल? गुपचूप मागे बस. आधीच हे पार्सल न चिडता न थकता, त्याला काहीही त्रास न होऊ देता फ्रेश अवस्थेत मला हॉटेलवर न्यायचं आहे. तीच मोठी रिस्क आहे माझ्यासाठी. आणि हे ऐकून मयुरी लागली हसायला, कारण ती गाडीत बसली की अर्जुनराव खरंच तिला खूप जपायचे, VIP ट्रीटमेंट द्यायचे. पायात AC लावा, वरती AC लावा, मध्ये मध्ये खिडक्या उघडा, तिच्यावरती गाणी लावा. आणि एवढं सगळं कशासाठी? तर बायकोनं फ्रेश माइंडनं स्वतःसोबत यावं म्हणून. आणि जर तिचा मूड खराब झाला ना प्रवासात, तर मग काही बघूच नका, सगळ्यांचाच मूड खराब व्हायचा. आणि अर्जुनराव आशूला म्हणाले, खिडकीतून बाहेर बघत बस, नाहीतर एक काम कर, झोप. आणि आशूनं तोंड वाकडं केलं आणि मागे सरकून बसला. आणि अर्जुनराव म्हणाले, बेन्या, परवा मार्केटला जाताना मध्ये बसलास ना मुद्दाम आमच्या, आता तुला आमच्यामध्ये येऊ देत नसतो मी. मयुरी हसली आणि म्हणाली, काय हो तुम्ही पण, इतक्या छोट्या मुलाला सुद्धा तुमच्या लव्ह स्टोरीतला विलन समजता का?
अर्जुनराव म्हणाले, हो मग विलनच आहे. तो आल्यापासून तुझं प्रेम वाटून घेतोय मी त्याच्यासोबत. ती आता हसली आणि म्हणाली, चला आता. मग काही अंतर गेल्यानंतर त्यानं पुन्हा तिच्याकडे गाण्याची फरमाईश केली आणि म्हणाला, मयू एक गाणं होऊन जाऊ दे ना. आणि आशू म्हणाला, बाबा तिचं गाणं नको, दुसरी गाणी लावा. तुम्हाला काय आवडतं तिचं गाणं? आता याचं तर काय करावं हेच कळेना अर्जुनरावांना. खूपच आगाऊ झाला होता आशू, पण तरीही आज त्याचं ऐकायचं ठरवलं आणि गाडीतच गाणी लावली. कारण तो सुद्धा अर्जुनरावांसारखाच होता. मनाविरुद्ध काही झालं की त्याला आवडत नव्हतं. आज सगळ्याच गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध घडत गेल्या असत्या की त्याचीही चिडचिड झाली असती. आधीच मागं बसवला होता एकट्याला आणि निदान गाण्याच्या बाबतीत तरी त्याचं ऐकावं म्हणून गाडीतली गाणी लावायचं अर्जुनरावांनी ठरवलं. आणि आशू म्हणाला, ब्लूटूथ जोडा, मी गाणं सिलेक्ट करतो. आणि त्यानं गाणं सिलेक्ट केलं, डॅडी कूल 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 मेरा बेटा फूल फूल फूल. आणि अर्जुनराव हसले आणि म्हणाले, आशू तुला हे गाणं का आवडतं? आणि आशू म्हणाला, कारण यात डॅडी त्यांच्या मुलाला फूल म्हणतात. अर्जुनराव म्हणाले, आणि फूल म्हणजे काय? आणि तो म्हणाला, गुलाबाचं फूल असेल. तसं मयूरी आणि अर्जुन खूप हसले आणि म्हणाले, बरोबर आहे बरोबर आहे, असू दे असू दे. मयूर म्हणाले, अहो आता का त्याला अज्ञानात ठेवताय? त्याला फूलचा खरा अर्थ सांगा की. आणि अर्जुनराव म्हणाले, अगं नंतर मग तो गाणं लावणारच नाही ते. आणि आता आशूला कळलं की काहीतरी वेगळा अर्थ आहे बहुतेक. आणि तो म्हणाला, सांगा ना बाबा, काय अर्थ आहे फूलचा? आणि अर्जुनराव म्हणाले, मूर्ख. तसा आशू आणखीनच चिडला आणि गाल फुगवून हाताची घडी घालून बसला. आणि एसीच्या थंड हवेनं स्टेरिंगजवळचा जो दांडा असतो ना तो थंड झाला होता. आणि अर्जुनरावांनी मयूरीला सांगितलं की, मयू हा दांडा हातात धर ना. तिने तो हातात धरला आणि तिला घारघार लागला. आणि अर्जुनराव चावटपणा करत गाणं म्हणाले, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. मग दुसरा दांडा देऊ का धरायला? आणि मयुरी पुन्हा लाजलीनं हसली. आणि इतक्यात राहुलचा फोन आला. अर्जुनरावने फोन घेतला आणि त्याचवेळी बाहेर बघता बघता एका पाठीवर लक्ष गेलं. इथे बांगड्या भरून मिळतील. आणि अर्जुनराव राहुलला हाय हॅलो म्हणण्या अगोदरच म्हणाले, राहुल बांगड्या भरायच्या का तुला? आणि राहुलनं तिकडून एक सणसणीत शिवी टाकली आणि म्हणाला, तुझ्या आईचा बाय वेडा, तूच भर बांगड्या. अर्जुनराव हसले आणि म्हणाले, ए झक माऱ्या, तुझ्याच बायकोला बांगड्या भरायच्या का असं विचारत होतो, तुला बांगड्या भर असं म्हणत नव्हतो. आणि राहुल म्हणाला, राहू दे हे दुसऱ्या कोणाला तरी पटवून सांग. तुझ्या फिरवून फिरवून बोलण्यात अडकायला मी म्हणजे तुझी बायको नाही. आणि अर्जुनराव खदखद व्यक्त करत म्हणाले, नाही रे नाही, आता तीसुद्धा माझ्या बोलण्यात अडकत नाही. बायकोसुद्धा आता जाम तयारीची झाली आहे आणि वाईट दिवस आले आहेत मला. राहुल म्हणाला, ते सोड आणि कुठं आहेस ते सांग. आणि अर्जुनराव म्हणाले, आलोय जवळच, पण यानं कोणतं वेगळं हॉटेल निवडून काढले कुणास ठाऊक, शोधायला वेळच जाणार आहे. राहुल म्हणाला, मी सुद्धा निघालोय, ठेवतो फोन आता असं म्हणून फोन ठेवला. आणि मयुरीने हातात लोकेशन बघायला मोबाईल घेतला होता आणि ती म्हणाली, अहो या गल्लीतून चला. अर्जुनरावांनी बायकोचं ऐकलं आणि तिकडं गाडी वळवली आणि झालं, रस्ता संपला, पुढे तर भिंत होती. पुन्हा गाडी रिवर्स घेतली. आणि अर्जुनराव म्हणाले, म्हणून मी कधीच बायकोचं ऐकत नाही, कळलं का रे आशू? कधीच तिचं ऐकावं असं वाटतं आणि नेमकी त्याचवेळी काशी होते आणि तिचं का ऐकलं याचा पश्चाताप होतो. आता मयुरी थोडी चिडली आणि म्हणाली, मग कशाला ऐकायचं माझं, करायचं ना स्वतःच्या मनाचंच. अर्जुनराव म्हणाले, ऐकावं लागतं बाई, त्याशिवाय जिरत नाही माझी. आणि ती म्हणाली, तुमची खरंच ना जिरवणारी असती ना मग कळलं असतं तुम्हाला. अर्जुनराव तिला चॅलेंज देत म्हणाले, मग तू काय गरीब समजतेस की काय स्वतःला? आणि माझी जिरवणारी अजून पैदा व्हायची आहे. खरं तर तुलाच मला जास्त सतवायची होती ग, पण म्हटलं जाऊ दे, नको तुला त्रास द्यायला. आणि मयुरी म्हणाली, तुम्ही काय मला त्रास देणार हो? त्रास तर मी सुद्धा खूप देऊ शकले असते तुम्हाला, पण मीच आपलं म्हटलं की जाऊ द्या, आता समझोता करून घ्या आणि करा संसार. आता अर्जुनराव सुद्धा चिडीला पेटले आणि म्हणाले, काय तू मला त्रास देशील? तू चिल्लर आहेस माझ्यासमोर. आणि ती म्हणाली, हो बघायचा आहे का माझा त्रास? आणि अर्जुनराव म्हणाले, बरं आता दाखवच, मग मीही बघतोच तुला. असं म्हणून अर्जुनराव आता तलवारीला धार लावूनच बसले. आणि ती म्हणाली, मला आईस्क्रीम खायचं. आणि लगेचच आईस्क्रीम घेतली त्यानं. तिने मागितलं आणि त्यानं नाही घेतलं.
असं कधी झालंच नाही. एकतर न मागताच तिला सगळं मिळत असायचं. मग तिने आता त्याला अनपेक्षित असा त्रास द्यायला सुरुवात केली. तिनं ती आईस्क्रीम घेतली आणि त्याच्या गालाला लावली, पुन्हा नाकाला लावली आणि तो म्हणाला, ए वेडपट, अगं हे काय करतेस? ती म्हणाली, त्रास देते. तो म्हणाला, तू बावळट आहेस का गं? असा त्रास नव्हतो म्हणत मी. ती म्हणाली, मग आणखीन कसला त्रास? मला तर असाच त्रास देता येतो, आता घ्या. असं म्हणून आईस्क्रीम आता त्याच्या गाडीच्या सीटला सुद्धा लावली. गाडी पुसाच्या रुमालानं हात पुसला. आईस्क्रीम टप टप गळायला लागली, पण ती खाईना. गाडी मुद्दाम खराब करायची होती ना तिला. आणि अर्जुन डोक्याला हात लावून म्हणाला, मयू तुला फटके देईन बरं का, माझी गाडी खराब करू नकोस, तुला माहीत आहे ना मला गाडी खराब झालेली चालत नाही. मयुरी हसून म्हणाली, काका आता काय कराल, हा पण एक त्रासाचाच प्रकार आहे ना. आणि अर्जुनरावांनी थक्क होऊनच तिच्याकडे पाहिलं. आणि आता तो छोटा आशूसुद्धा तिच्यापेक्षा मोठा वाटत होता आणि ती बालिश वाटत होती. पण नाही म्हटलं तरी अर्जुनरावांना त्रास झालाच होता आणि मयुरी हसत होती. आणि आता या त्रासाचा बदला घ्यायचा तरी कसा हे त्याला सुचेना.